त्यांचा विभागाचं दमदार नेतृत्व, व्यक्तिमत्व, आदरणीय माननीय सन्माननीय लक्ष्मणजी जंगम साहेबांचं या ठिकाणी आगमन होत आहे, त्यांचंही सहर्ष हार्दिक स्वागत. आपल्या टीव्ही स्क्रीनवरती आपण पाहू शकता अनेक दिग्गज मान्यवर मंडळी या मुख्य व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळतात. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण या विभागाच्या मीरा भाईंदर महानगरपालिका तथा भारतीय जनता पार्टीच्या महापौर सौ डिंपलजी मेहता मॅडम यांचा प्रथम विशेष सन्मान करणार आहोत. मी तो सन्मान करण्यासाठी विनंती करेन ज्योतिजी जंगम मॅडमना आणि कमलजी जंगम मॅडमना. या दोन्ही महिला भगिनींच्या हस्ते आपण महापौर मॅडम भारतीय जनता पार्टी डिंपलजी मेहता मॅडम यांचा एक विशेष सन्मान करणार आहोत. या स्पर्धेच्या माध्यमातून मायेची उबदार शाल, श्रीफल, पुष्पगुच्छ या स्पर्धेतील आकर्षक सन्मान चिन्ह देऊन मॅडमचा आपण सन्मान करणार आहोत. एकदा जोरदार टाळ्या जाऊ द्या. या परिसरातील अभिमान, स्वाभिमान तथा नवनिर्वाचित भारतीय जनता पार्टीच्या मीरा भाईंदरच्या महापौर मॅडम यांचा एक विशेष सन्मान केला जातोय संपूर्ण आयोजन कमिटी यांच्या वतीने. लक्ष्मणजी जंगम साहेब नगरसेवक यांच्या माध्यमातून देखील मॅडमचा सन्मान केला जातोय. पुढील आपण सन्मान करणार आहोत ज्यांनी या स्पर्धेला विशेष सहकार्य केलं तथा याच विभागातील एक दमदार नेतृत्व, एक व्यक्ती आणि एक व्यक्तिमत्व, नगरसेवक साहेब आपण श्री लक्ष्मणजी जंगम साहेब यांचा सन्मान करणार आहोत. आणि तो सन्मान करण्यासाठी मी विनंती करेन राजारामजी जंगम आणि रमेश जंगम या दोन्ही मान्यवरांना की आपण त्यांच्या हस्ते श्री नगरसेवक लक्ष्मणजी जंगम साहेब भारतीय जनता पार्टी यांचा आपण एक विशेष सन्मान करणार आहोत. या स्पर्धेच्या माध्यमातून ज्यांनी या स्पर्धेला तृतीय चषकाचं पारितोषिक आणि चषक दिलंय आपण सौ सायली जंगम मॅडम यांचा आपण सन्मान करणार आहोत. मी श्वेता जंगम मॅडम यांना विनंती करेन की आपण सायलीताई जंगम यांचा सन्मान करायचा आहे. या संपूर्ण आयोजनाच्या माध्यमातून नगरसेवक चषक आलेल्या मान्यवरांचा आणि ज्यांनी ज्यांनी या स्पर्धेला विशेष सहकार्य केलंय त्या अतिथींचा आपण प्रथम विशेष सन्मान करतोय. महिला भगिनी यांच्यासाठी देखील जोरदार टाळ्या जाऊ द्या. तृतीय चषक या स्पर्धेतील
या स्पर्धेतील मॅन ऑफ द सिरीजची विशेष ट्रॉफी ज्यांनी या स्पर्धेला दिली त्यांचा आपण सन्मान करणार आहोत. नगरसेवक चषक 2026 मध्ये साहेबांच्या हस्ते लक्ष्मणजी जंगम साहेबांना विनंती असेल की आपण निलेश जंगम यांचा सन्मान करायचा आहे. गाळदेव संघाचे खेळाडू ज्यांनी या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजची ट्रॉफी दिली. पुढील सन्मान करणार आहोत. उत्कृष्ट फलंदाज चषक अवेलेबल करून दिलं अर्थात अभिषेक जंगम यांचा आपण सन्मान करणार आहोत आणि तो सन्मान मी करण्यासाठी विनंती करेन रमेश जंगम यांच्या हस्ते आपण तो सन्मान करतोय. या संपूर्ण आयोजनाच्या माध्यमातून एक उत्कृष्ट गोलंदाज म्हणून ज्यांनी या स्पर्धेला ट्रॉफी वितरित केली त्यांच्या ऍडव्होकेट प्रियंका जंगम मॅडम यांचा आपण सन्मान करणार आहोत. मी प्रियंका जंगम मॅडम यांना विनंती क्रिकेट संघ चकदेव आयोजित आजचा हा ओव्हर आर्म क्रिकेट स्पर्धा 2026 मला असं वाटतं सकाळी अगदी पार ठाणा कल्याण नवी मुंबई वसई विरार मुंबई कुठून कुठून तुम्ही सगळे क्रिकेटर या ठिकाणी पोचलात आणि 8:30 पावणे 9 वाजता आपण या कार्यक्रमाचं उद्घाटन श्रीफळ वाढवून केलं. ते या शहराचे माजी महापौर तथा आमच्या महानगरपालिकेतील भारतीय जनता पक्षाचे गटनेते हसमुखभाई गेलोत यांच्या शुभ हस्ते हा कार्यक्रम झाला आणि पूर्ण दिवस मला असं वाटते या कार्यक्रमाचं मी लाईव्ह बघत नव्हतो पण ऐकत होतो. त्यामुळे या कार्यक्रमामध्ये मला 2 प्रकारचा आनंद ऐकायला मिळत होता. तो एका साईडनं ग्रामीणचा होता आणि एका साईडनं शहराचा होता. कारण त्याच्यामध्ये तुम्ही मिक्स तुमचं कॉम्बिनेशन होतं आणि कधीकधी शहरातला माणूस धावताना पळताना बाकीच्या ह्याच्यामध्ये त्याचा स्टॅमिना किती कंटिन्यू राहील मला माहीत नाही पण ग्रामीणवाल्याचा परफेक्ट राहतो असं माझं स्वतःचं वैयक्तिक मत आहे. आणि अशा पद्धतीचा हा कार्यक्रम तुमचा अतिशय मस्तपैकी या मैदानामध्ये दिवसभर चालला. त्यातल्या त्यात सांगताना आनंद होतोय की या शहराचा 2nd नंबरचा ज्यांनी नेतृत्व केलं सभागृहामध्ये त्यांच्या हस्ते ओपनिंग होतंय आणि या शहराच्या सलग दुसऱ्यांदा महापौर मला असं वाटतं हे भाग्य फक्त मॅडम तुम्हाला लाभलं. या शहरामध्ये
एक व्यक्ती 2 वेळा महापौर होते आणि ही आमची मनापासून इच्छा होती, ईश्वराची इच्छा होती, या समाजाची इच्छा होती, या शहरवासियांची इच्छा होती. आणि या सगळ्या गोष्टी घडवून आणण्यासाठी आमचे आदरणीय आमदार नरेंद्र मेहता साहेबांनी या संघटनेला, या पक्षाला अतिशय उंचावर नेऊन ठेवलं आणि ॲब्सोल्यूट मेजॉरिटी या मीरा भाईंदरमध्ये मिळवून दिली. आणि म्हणून मी आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं आदरणीय आमदार नरेंद्र मेहता साहेबांचं या ठिकाणी खूप खूप स्वागत करतो, अभिनंदन करतो की त्यांनी या शहराला एक अतिशय चांगल्या पद्धतीचा एक ॲब्सोल्यूट मेजॉरिटी असणारा पक्ष तथा या पक्षाला अतिशय संयमी, सुसंस्कृत, समजून घेणार, समजून सांगणार, प्रत्येकाला हवा असं वाटणाऱ्या अशा महापौर आम्हाला दिल्या, म्हणून पुनश्च एकदा त्यांचं स्वागत, अभिनंदन. बांधवांनो, या क्रिकेट संघाच्या तुमच्या याला मी सांगितलं, शहराचे माजी महापौर तथा गटनेत्यांनी उद्घाटन केलं, सुरुवात केली आणि तुमचा प्राइज डिस्ट्रीब्युशनचा जो कार्यक्रम आहे तो या शहराच्या प्रथम नागरिक आदरणीय डिंपलजी मेहता यांच्या शुभ हस्ते होतोय. आणि हा चकदेव तथा सर्व आपल्या 8 गावांसाठी अतिशय आनंदाचा सोहळा असं मी म्हणेन. या कार्यक्रमाला ज्या ज्या मुलांनी, तुम्ही सर्व 8 गावच्या मुलांनी जी मेहनत केली, जो एकोपा दाखवला, ज्या एकमतानं तुम्ही, जरी तुम्ही खेळामध्ये प्रतिस्पर्धी म्हणून खेळलात तरी सुद्धा ही एक प्रकारची जशी विचाराची ही असते तशी ही सुद्धा एक वेगळी स्पर्धा आहे. आणि मला असं वाटतं जगामध्ये सध्या जास्त या स्पर्धेकडे बघणारा जो समाज आहे तीच ही स्पर्धा आहे क्रिकेटची. आणि त्याचं तुम्ही आयोजन केलं, अतिशय चांगल्या पद्धतीने खेळलात आणि चकदेव बरोबरच 8 गावचं नाव अतिशय तुम्ही चांगल्या पद्धतीने या शहरामध्ये पोचवलं तथा जंगम समाजाचं नाव पोचवलं. म्हणून मी माझ्या वतीनं, माझ्या सहकाऱ्यांच्या वतीनं, मीरा भाईंदरवासियांच्या वतीनं, आमच्या आदरणीय महापौर डिंपल मेहताजींच्या वतीनं तुमचं खूप खूप स्वागत, खूप खूप अभिनंदन. आणि इतक्या चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम आयोजित करून आम्हाला या ठिकाणी बोलवलं, मान सन्मान दिलात, अतिशय चांगल्या पद्धतीचा आनंद घ्यायला मिळाला. आणि म्हणून तुमच्या सर्वांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. या स्पर्धेच्या माध्यमातून आणखी एक नगरसेवक मॅडम दाखल होतात. या कार्यक्रमाला आमच्या सहकारी नगरसेविका स्नेहा पांडेजी आणि आमचे भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्राचे प्रवक्ते आदरणीय आमचे बंधू शैलेश पांडेजी या ठिकाणी उपस्थित झालेत. मी तुमच्या टीमच्या वतीनं तथा उपस्थितांच्या वतीनं त्यांचं हार्दिक स्वागत करतो, हार्दिक अभिनंदन करतो. धन्यवाद. या संपूर्ण मान्यवरांच्या माध्यमातून आपण श्री महापौर मॅडम यांच्याकडे आपण जाणार आहोत. या संपूर्ण आयोजनाच्या माध्यमातून आपण मॅडम यांच्या माध्यमातून ऐकूया, 2 शब्द व्यक्त करतात. नगरसेवक चषक क्रिकेट संघ चकदेव आयोजित आजच्या या क्रिकेट टुर्नामेंटमध्ये उपस्थित आमचे साथी नगरसेवक लक्ष्मण जंगमजी, उपस्थित स्नेहा पांडेजी नगरसेविका, उपस्थित आमचे प्रवक्ता शैलेश पांडेजी, सर्व उपस्थित सन्माननीय गणमाननीय जंगम परिवारच्या सर्व बहिणी आणि सर्व उपस्थित गावाचे सर्व खेळाडू, मी सर्वप्रथम सर्वांना आजच्या दिवसाची खूप खूप शुभेच्छा देत आहे, अभिनंदन करत आहे. आणि माझं सौभाग्य आहे की या मंच मला मिळाला. आणि जंगम साहेबनी जसं सांगितलं की आमचे गटनेत्याने ओपनिंग केला होता आणि आत्ता मी तुमच्या प्राइज डिस्ट्रीब्यूटसाठी मी उपस्थित राहिली, त्याबद्दल मला खूपच आनंद होत आहे. आणि लक्ष्मण जंगमसाठी पण मी बोलणार की ते बोलत होत्या, आम्ही सर्व ज्यावेळी निवडणूक होत्या त्यावेळी आम्ही चौघी घरोघरी जाऊन जे मेहनत केली त्याच्यामध्ये आपला लक्ष्मण जंगमजीचा पण खूप खूप एक सहयोग होता. आमच्या चौघी जाऊन जे पण घरी घरी जायचा होता, प्रोग्राम होता वेगवेगळा, आम्ही एकत्रपणे ॲडजस्ट करून
ज्या ठिकाणी पोचवायचा होता त्या ठिकाणी आम्ही पोचून ते पूर्ण आम्ही या ठिकाणी हा निवडणूक पूर्ण केला आणि तुमच्या सर्वांच्या आशीर्वादामुळे, आमच्या वहिनीच्या सर्वांच्या आशीर्वादामुळे आणि जे आमच्या प्रभाग 12च्या जे आमचे सर्व जनता होती त्यांच्या आशीर्वादामुळे आम्हाला एक चांगला यश मिळाला या ठिकाणी. हे सर्वांचा मी खूप खूप आभार व्यक्त करत आहे या ठिकाणी. आणि जे खेळाडू आहे ते आता जंगम साहेबनी सांगितलं की आपल्या गावाचाच हे खेळाडू आहे, तर कोणी हारला की जिंकला पण गावच जिंकणार असं मला वाटते की तुमच्या गावच जिंकणार आहे. आणि जे जिंकला त्यांच्या तर शुभेच्छा आहेत आणि जे हारला तर दुसऱ्या वेळी तुम्ही हसून मेहनत करा, अजून तुम्ही पुढे जावा. कारण की आपल्याला फिट राहण्यासाठी काहीतरी करायला पाहिजे, आपल्याला स्वस्थ राहायला पाहिजे. फिट राहण्यासाठी या आपण सर्व खेळाडू अशा प्रकारचे करत राहा. परत एकदा सर्वांच्या खूप खूप अभिनंदन. ज्यांना ट्रॉफी मिळणार आहे त्यांच्या पण अभिनंदन करत आहे. मला इकडे बोलवलं आणि या ठिकाणी स्वागत केला. मी या स्वागत तुमच्या सर्वांना असं सांगत इच्छुक खूपच चांगलं वाटत आहे की जे विकासाचे काम आहे ते करून मी परत तुम्हाला दाखवतील. सत्कार तुमच्या खाली जाणार नाही असं मी या ठिकाणी विश्वास दाखवते सर्वांना. खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मॅडम. या होत्या भारतीय जनता पार्टीच्या मीराबाई इंदरच्या नवनिर्वाचित महापौर मॅडम. त्यांनी या स्पर्धेला विशेष सहकार्य, विशेष शुभेच्छा दिल्या. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण मी डॉक्टर दीपक साहेबांना विनंती करेन आपण देखील मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. त्याचबरोबर सुहासजी जंगम, पांडुरंगजी जंगम या सर्वांना विनंती असेल ज्यांची ज्यांची नावं इथे अनाऊन्स केली जातात आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण एक विशेष सन्मान करणार आहोत. भारतीय जनता पार्टीच्या नगरसेविका मॅडम स्नेहाजी पांडे मॅडम यांचा आपण सन्मान करणार आहोत. मी सोनालीताई जंगम यांना विनंती करेन, गंगूबाई जंगम यांना विनंती करेन की आपल्या हस्ते आपण स्नेहा पांडे मॅडम यांचा आपण सन्मान करायचा आहे. भारतीय जनता पार्टीच्या नगरसेविका मॅडम यांचा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून विशेष सन्मान करतोय. मायेची उबदार शाल, आकर्षक पुष्पगुच्छ, श्रीफळ देऊन या ठिकाणी मॅडम यांचा एक विशेष सन्मान करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. एक विशेष सन्मान, मायेची उबदार शाल, या स्पर्धेतील विशेष असं सन्मान चिन्ह. धन्यवाद मॅडम, आपण इथे आलात या स्पर्धेच्या माध्यमातून. त्याचबरोबर आपण आणखीन एक पुढील सन्मान घेणार आहोत शैलेजी पांडे साहेबांचा, भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र राज्य प्रवक्ते. मी नगरसेवक साहेब लक्ष्मणजी जंगम साहेब यांना विनंती करेन की आपल्या हस्ते साहेबांचा आपण विशेष सन्मान करायचा आहे या स्पर्धेमध्ये. आणि त्याचबरोबर विशेष सहकार्य या स्पर्धेला अगदी वेळात वेळ काढून येणारी संपूर्ण मान्यवर मंडळी, अतिथीगण आज आपल्या या स्पर्धेला लाभले, त्यांच्याबद्दल त्यांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातो. टाळ्यांच्या गजरात स्वागत केलं जात आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण एक पुढील सन्मान करणार आहोत डॉक्टर दीपक जंगम साहेबांचा, ज्यांनी युट्यूब लाईव्हला एक विशेष सहकार्य केलं. मी लक्ष्मणजी जंगम साहेब यांनाच विनंती करेन आपल्या हस्ते आपण हा सन्मान करायचा आहे. अगदी वेळात वेळ काढून दुपारपासून या स्पर्धेला डॉक्टर साहेब इथे उपस्थित होते, त्यांचा विशेष आपण सन्मान केला जातोय. भरतजी जंगम यांना देखील विनंती असेल आपण देखील मुख्य व्यासपीठावर यायचंय. त्याचबरोबर डॉक्टर संदेश साहेब
आपल्याला देखील विनंती आहे, आपण देखील यायचं आहे. भरत जंगम यांच्या हस्ते सुहास जंगम यांचा सत्कार. भरत जंगम यांच्या हस्ते आपण सुहास जंगम यांचा एक विशेष सन्मान करणार आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. डॉक्टर गणेश साहेबांना देखील विनंती असेल. हा, दे 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 चालेल. बोललेलं दे, दे. हो 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 साहेब पुढे घ्या, साहेब पुढे घ्या. YouTube लाईव्हला दिसेल. थोडंसं पुढे घ्या. पुढे घ्या. पुढचं नाव काय? पोलीस हवालदार. हे ऑपरेटर कुठे गेला? तर जरा त्याला कॅमेरा स्टेबल लावून बघा. थोडंसं तिकडे बरोबर कॅमेरा अँगल बरोबर. पोलीस घ्या यांच्या हस्ते घ्या. पुढील आपण सन्मान करणार आहोत पांडुरंगजी जंगम साहेबांचा. संतोष जंगम डॉक्टर संदेश हा पांडुरंग जंगम येऊ द्या. पांडुरंगजी जंगम साहेब यांना विनंती असेल. संदेश डॉक्टरांचं घ्या आता. मी डॉक्टर संदेश साहेबांना देखील विनंती करेन, आपण देखील सन्मान स्वीकारण्यासाठी मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. हा संदेश डॉक्टरांचे आता एक काम करूया. त्यांचं करून घ्या. तू जरा बोल म्हटलं समालोचन ह्यांनी केलं नाही, ह्यांचं नाव घ्यायचं त्यांचं पहिला करून घ्या. त्यांना संदेश आहे डॉक्टर गणेश. डॉक्टर गणेश साहेबांना देखील विनंती असेल, आपण देखील यायचं आहे. त्याचबरोबर आपण पुढील सन्मान करतोय या स्पर्धेमध्ये ज्यांचा आपण पहाडी आवाज ऐकला. मी संदीपजी जंगम साहेबांना विनंती करेन, आपण या मुख्य व्यासपीठावरती ज्यांनी या स्पर्धेतील मायक्रोफोनवरती विशेष सहकार्य केलं यांना आपण सन्मानित करणार आहोत. मी वैभवजी जंगम यांना विनंती करेन की आपल्याच हस्ते आपण हा सन्मान करायचा आहे. आतापर्यंत ज्याने आपल्याला सर्वांपर्यंत आवाज जे पोहोचवलेले ते आपले सूरज शिंदे खेडमधून आलेले आहेत. आपल्या रत्नागिरी खेडमधून ह्यांचं स्वागत करतायत नितीन जंगम. त्यांनी त्यांचा स्वीकार करायचा आहे. दिले दिले चालते. हा आता एक काम करून घ्या. पाहुणा जंगम आणि अजून कोण राजा त्याच्या बाकी आहेत मला वाटतं. रमेश त्याच्या बाकी आहे. राजा त्याच्या रमेश आता ते येतील बघा. पारुनाथ स्वामी तळदेव भगवान जंगम यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात येत आहे. दे दादा भगवान जंगम तुम्ही व्यासपीठावर या. पाहुणा सर अरुण जंगम घ्या पुढचं. हा बोलत जा. अरुण जंगम घोणसपूर पांडुरंग जंगम यांचाही सत्कार पांडुरंग जंगम चगदेव यांच्याकडून करण्यात येणार आहे. पांडुरंग जंगम व्यासपीठावर या तुम्ही. हा घ्या माईक. हा आता फास्ट देतो. आता एक काम करू. पांडुरंग जंगम घेतला. रमेश जंगम पुढील सन्मान आपण करणार आहोत रमेश जंगम यांना. आला आला. हा लगेच करू. चालेल चालेल ठीक ठीक आहे लगेच लगेच. या स्पर्धेमध्ये जो संपूर्ण दिवसभराच्या कालावधीमध्ये या ऑफिशियल पंचांची भूमिका पार पाडली. ठीक आहे ठीक आहे ठीक त्या मान्यवरांचा ऑफिशियल पंच पॅनल मी सचिन कोडविंदे पनवेल रायगडहून आणि त्याचबरोबर विकास जाधव दिव्याहून या स्पर्धेसाठी ऑफिशियल पंचाच्या भूमिकेत आले. त्याबद्दल त्यांचा विशेष सन्मान केला जाईल. त्या दोघांनाही विनंती आहे की आपण देखील या. नाही ठीक आहे गेले सध्या तीन बक्षीस देऊन टाकेल ना. हा आता बक्षिसांचा समारोह नाही नाही पहिला इंडिव्हिज्युअल घ्या. विजयजी जंगम वाघाव गावचे सुपुत्र त्यांचा देखील आपण एक विशेष सन्मान करणार आहोत. विजय जंगम चला आपण या. आपला सन्मान केला जातो या स्पर्धेच्या माध्यमातून.
मी त्याचबरोबर जितेंद्र जंगम यांना देखील विनंती करेन की आपण हा सन्मान स्वीकारण्यासाठी यायचं आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण प्रथम वैयक्तिक पारितोषिक वितरणाकडे जातोय. तदनंतर सांघिक लगेचच आपण प्राइज डिस्ट्रीब्युशन कंप्लीट करणार आहोत. मी प्रथम या स्पर्धेतील बेस्ट फिल्डर ज्याने दमदार खेळ केला हा सन्मान ट्रॉफी देण्यासाठी विनंती करेन. तो टीम मेंबर कोणतरी येईल आणि घेऊन जाईल. आपण त्याचं नाव पुकारायचं. आपण त्याचं नाव पुकारायचं. नारायण जंगम तळदेव यांचा एक आपण विशेष सन्मान घेणार आहोत. मी त्यांना विनंती करतो आपण या. नारायणजी जंगम साहेब. बेस्ट बॅट्समन त्यांनी दिलेला मी या स्पर्धेच्या माध्यमातून उत्कृष्ट मग दुसरं देऊ आपण संतोष नाही कोणाला महिला सांगा म्हणजे ऐका बेस्ट फिल्डरचं हे आहे योगेश जंगम ठीक आहे. तो योगेश जंगमचं प्राइस कोणाचं असते टीम जंगम हे उत्कृष्ट क्षेत्ररक्षक सुप्रिय जंगम आहे ना अजित जंगम. प्रथम आपण वैयक्तिक पारितोषिक वितरणाकडे जाणार आहोत. तथा या स्पर्धेतील बेस्ट फिल्डर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक राहिलाय आणि हे प्राइज मी देण्यासाठी विनंती करेन अजित जंगम यांना. आणि या स्पर्धेतील बेस्ट फिल्डर ठरलाय अर्थात मोळेश्वर गावचा सुपुत्र योगेश जंगम. जोरदार टाळ्या जाऊ द्या त्यांचा राखीव खेळाडू आपण या हे प्राइज हे चषक कलेक्ट करण्यासाठी. कोण आहे ठीक आहे त्याचबरोबर या स्पर्धेतील बेस्ट बॅट्समन मी पांडुरंगजी जंगम साहेबांना विनंती करेन. बेस्ट बॅट्समन या स्पर्धेमधला जो ठरलाय वाघावळे गावचा सुपुत्र अभिषेक जंगम त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या जाऊ द्या. मी पांडुरंगजी जंगम साहेबांना विनंती करेन. पुढील आपण पारितोषिक देणार आहोत बेस्ट बॉलर. या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज मी कुमारी ॲडव्होकेट प्रियंकाजी जंगम मॅडम यांना विनंती करेन की बेस्ट बॉलर या स्पर्धेतला जो आपण पारितोषिक देणार आहोत आणि उत्कृष्ट गोलंदाज या स्पर्धेमधला ठरलाय चकदेव गावचा अजित जंगम त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या जाऊ द्या. आणि या स्पर्धेतील मॅन ऑफ द सिरीज मालिकावीर किताब देण्यासाठी मी निलेश यांना विनंती करेन की आपण या मुख्य व्यासपीठावरती या स्पर्धेतील मॅन ऑफ द सिरीजची ट्रॉफी ज्यांनी या स्पर्धेमध्ये दमदार खेळ केला दमदार परफॉर्मन्स केला नगरसेवक चषक 2026 मध्ये ठरलाय. एनी गेसेस कोण असेल? धारदेव गावचा सुनील जंगम ठरलाय मॅन ऑफ द सिरीजचा हकदार. सुनील जंगम या स्पर्धेतील मॅन ऑफ द सिरीजचा हकदार त्याचा सन्मान केला जातोय पारितोषिक देऊन. याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या जाऊ द्या.
जवळजवळ 10 ते 12 संघ, त्याच्यामधून मॅन ऑफ द सिरीजचा किताब. इट्स नॉट अ जोक. आद्या आद्या फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच कोणतं देऊन टाके. आणि या स्पर्धेतील शिस्तबद्ध संघ जो आपण देणार आहोत आणि तो शिस्तबद्ध संघ ठरलाय मोळेश्वर संघ ठरलाय, शिस्तबद्ध संघ. चला आपण या आणि ही ट्रॉफी देण्यासाठी मी विनंती करेन कोणाचे असते मी डॉक्टर दीपक साहेबांना विनंती करेन आपल्या हस्ते या ठिकाणी मोळेश्वर संघ एक शिस्तबद्ध संघ ठरलाय, एनवेलप नाही ना. त्यांच्यासाठी हे चषक दिलं जात आहे. या स्पर्धेतील एक उत्कृष्ट संघ, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या जाऊ द्या. आता घेऊ ना पहिल्या तिघांचा फक्त घ्यायचं, तिघांना फक्त मंचवर बोलवा. 2 मिनिट तिघांचा बोलवा. अमरनाथ तिवारी या स्पर्धेच्या माध्यमातून आपण एक विशेष सन्मान घेणार आहोत. भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी तथा श्री अमरनाथजी तिवारी साहेब यांना विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावरती यायचंय. मी नगरसेवक लक्ष्मणजी जंगम साहेब यांना विनंती करेन की आपल्या हस्ते आपण त्यांचा सन्मानित करायचंय. सन्मान दे ना मग. हा त्याचबरोबर सहदीप सहबदीन पांडे साहेब आणि विश्वनाथजी तिवारी साहेब या तिघांनाही विनंती असेल की आपण या साहेबांच्या हस्ते आपण या स्पर्धेमध्ये आलेल्या मान्यवरांचा एक विशेष सन्मान करतोय. भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र राज्याचे प्रवक्ते पांडे साहेबांच्या हस्ते आणि नगरसेवक साहेब यांच्या हस्ते आलेल्या मान्यवर मंडळींचा आपण विशेष सन्मान करतो या नगरसेवक चषक 2026 मध्ये. हा आता हे घेऊ द्या डायरेक्ट बक्षीस. या स्पर्धेच्या माध्यमातून थर्ड प्राइज ज्यांना मिळालाय तो वाघावेचा सुपुत्र संघ आणि कर्णधार आपण या द्यायला नितीन सायली नितीन तू पण दे ना दोघांनी एकत्र दे. ठीक आहे तुम्ही दोघांनी द्या. सायली संघ आणि नितीन जंगम. मी सायली जंगम मॅडम आणि नितीन जंगम या दोन्ही मान्यवरांना ताईंना विनंती करेन की आपण हे प्राइज आणि कॅश प्राइज आणि चषक देण्यासाठी पुढे यायचंय. बक्षीस दे. बक्षीस फक्त. हे कार्ड हे कार्ड दिलं ना. तृतीय चषकाचे मानकरी प्राइस नको घेऊ. वाघावे संघ वाघावे नाही गरज नाही. तिसऱ्या चषकाचा मानकरी या संघाला आकर्षक चषक आणि त्याचबरोबर आकर्षक कॅश प्राइज या स्पर्धेतील देऊन त्या टीमला हे पारितोषिक दिलं जात आहे. त्यांच्या हाते पहिले दे. कोणाचं आहे ते? गाळदेव. ठीक आहे आदित हे आता द्वितीय पर्यंत आहे ना. या स्पर्धेच्या माध्यमातून दिले सांगा पण. ज्यांनी या स्पर्धेला विशेष सहकार्य केलं माननीय श्री सीतारामजी जाधव साहेब वळवण मुंबई उद्योजक, त्यांनी या स्पर्धेला द्वितीय कॅश प्राइज 11,000 रोख रक्कम दिलं आणि हे कॅश प्राइज आणि चषक देण्यासाठी मी विनंती करेन स्नेहाजी पांडे मॅडम आणि त्याचबरोबर पांडे साहेबांना की आपल्या असं हे कॅश प्राइज आणि आकर्षक चषक
गोदेव ब संघ त्यांना सन्मानित करायचा आहे कर्णधार या स्पर्धेतील द्वितीय चषक आणि आकर्षक पारितोषिक देऊन नगरसेवक चषक 2026 या संपूर्ण संघाला सन्मानित केलं जात आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या या संघासाठी. या नगरसेवक चषक 2026 चा उपविजेता राहिलेला संघ या स्पर्धेतला. द्वितीय चषक या स्पर्धेतला आणि या स्पर्धेमध्ये ज्या संपूर्ण आयोजनामध्ये आपल्या टीमची छाप सोडली, या स्पर्धेतील प्रथम कॅश प्राइज रोख रक्कम 21,000 आणि नगरसेवक चषक भारतीय जनता पार्टी तथा मीरा भाईंदरच्या नवनिर्वाचित महापौर मॅडम सौ डिंपलजी मेहता मॅडम आणि नगरसेवक लक्ष्मणजी जंगम साहेब, कमलजी जंगम मॅडम यांना विनंती करेन की धारदेव संघ आपण यायचा कर्णधार आणि संपूर्ण संघ त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. या स्पर्धेतील विजेता संघ नगरसेवक चषक 2026 वरती ज्यांनी आपलं नाव कोरलंय, ती आपला ठसा उमटवलाय, धारदेव अ चा संघ या ठिकाणी होतोय विजयी. या संपूर्ण टीमने या संपूर्ण आयोजनाला नगरसेवक चषक 2026 ला विशेष सहकार्य केलं, त्याबद्दल पुनश्च एकदा सर्व टीमचे विशेष आभार. आपल्या विभागातील, आपल्या ग्रामीण भागातील हे संपूर्ण संघ एकत्रित आले, असेच एकत्र आपण खेळूया आणि या स्पर्धेला, या संपूर्ण येणाऱ्या आयोजनाला विशेष सहकार्य करूया. त्याबद्दल पुनश्च एकदा सर्वांचे आभार. ज्यांनी ज्यांनी या स्पर्धेला विशेष सहकार्य केलं, आयोजन कमिटी, की जय. छत्रपती संभाजी महाराज की हर हर. धन्यवाद, सर्वांचे विशेष आभार. या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून अगदी वेळात वेळ काढून आलेल्या मीरा भाईंदरच्या नवनिर्वाचित महापौर आणि त्याचबरोबर नगरसेविका मॅडम पांडे मॅडम यांचा देखील विशेष आभार. महिला मंडळी आपण थोडंसं थांबायचंय. महिला भगिनी आपल्याला विनंती असेल, एक महिलांचं करून घे बॅक साईडनं कोणाला तरी बोलून फटाफट. पूर्ण महिला मंडळ, समस्त ग्रामस्थ महिला मंडळ यांचं विशेष सहकार्य. धन्यवाद. या स्पर्धेच्या माध्यमातून अगदी वेळात वेळ काढून या स्पर्धेला विशेष सहकार्य केलं. या स्पर्धेच्या माध्यमातून या नगरसेवक चषक आणि पुनश्च एकदा सगळ्यांचे विशेष आभार.